अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येते। या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे। मनोज जरांगेंच्या आजच्या अल्टिमेटम संदर्भातल्या बैठकीनंतर ओबीसी आंदोलकांशी या अनुषंगाने संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। अंतरवाली सराटीच्या वेशीवरती गेल्या 13 दिवसापासून ओबीसीचं देखील आंदोलन सुरू आहे। आपण बघत असाल तर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। जवळपास 60 गावची लोक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहेत। खरं तर साखळी उपोषणाचा आजचा हा 13व्या दिवसानंतर यांची भावना हीच आहे की कुठेतरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश होऊ नये आणि हीच अग्रेसिव्हपणे ती मांडणी या ठिकाणी करत आहेत। आज मनोज जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमची एक सभा होती। त्या सभेनंतर देखील आपण बघत असाल तर या जवळच म्हणजे साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर हे साखळी उपोषण ओबीसींचं सुरू आहे। आज जी पुन्हा अग्रेसिव्हपणे मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली की मराठा समाज हा ओबीसीच आहे, त्यामुळे ओबीसीमध्येच त्याचा समावेश केला जावा। खरं तर मुख्यमंत्री 2-3 वेळेस हेही स्पष्ट केलं आज दिवसभरामध्ये त्यांनी की कुठल्याही समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मराठा समाजाला देणार। तुम्हाला काय वाटते? नाही, आम्ही अंबडच्या एल्गार सभेमध्ये पण याचा उल्लेख केला होता की मनोज जरांगेंना कायदा आणि संविधान कळतं की नाही, मागणी करताना तुम्ही कोणत्या मुद्द्यापर्यंत करता आणि त्या संविधानाच्या चौकटीत बसते का नाही। म्हणजे ओबीसी समाजाची भावना जर त्यांना समजून येत नसेल आणि जर कायदा आणि ते समजून घ्यायला तयार नसतील तर मग आता त्यांचा जनता पण विचार करायली आहे आणि आज जो प्रतिसाद त्यांना इथं मिळाला त्याच्यावरून त्यांना विचार करावा लागेल की तुम्ही मागताय ते बरोबर आहे का चूक आहे। ते कसा प्रतिसाद होता? एकदम आता आज आम्ही अंतरवाली सराटीच्या ह्या आमच्या फाट्यावरून आज तुम्ही पाहिलं असेल तर हे सगळं भुजबळ आणि ओबीसींच्या नेत्यांचं जाळं दिसतंय, पिवळं वादळ इथं आहे आणि त्यांना रस्ता बदलावा लागला। हेच प्रतिसादाचं तुम्हाला लक्षात आलं असेल, रस्ता बदलावा लागला आज अंतरवालीला जायला। हा या ओबीसीचा आणि ह्या पंचक्रोशीत त्यांना दाखवून दिलाय। पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की मी शब्द दिला होता जरांगेंना सरसगटचा, म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल सुद्धा नाही। आता मुख्यमंत्र्यांनी तर येऊन इथं आम्ही पाहिलं ऐकलं आमच्या समोर बोलले की मी महाराष्ट्राचा माझे वडील मराठा क्रांती मोर्चाला गेले होते आणि तुम्ही चिंता करू नका। मग अशी भावना जर एका जातीबद्दल मुख्यमंत्री ठेवत असतील तर ओबीसींच्या पण हे लक्षात आले की मुख्यमंत्र्यांची ही भावना त्यावेळेस चूक होती। आता ते बरोबर बोलतायत की आम्ही ओबीसींना आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, ते आज बोलतायत। पण हेच जर त्यावेळेस बोलले असते तर आज जरांगेंना एवढं सरकारला नतमस्तक व्हावं नसतं लागलं। म्हणजे मुख्यमंत्री कुठेतरी आता ओबीसींच्या बाजूने बोलताय, कुठेतरी आरक्षण आपलं सुरक्षित राहील अशी भावना ओबीसींची झाली आहे। नाही, नक्कीच जोपर्यंत भुजबळ साहेबांची भावना आहे ओबीसी बद्दल आणि ओबीसीच्या पाठीमागे भुजबळ साहेब उभा आहे तोपर्यंत आम्हाला वाटतं की ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।